नमस्कार मंडळी, मनोरंजनाची चैत्र पालवी फुलवण्यासाठी सज्ज झाली आहे LG बांधणी हिंग सिन्स 1894 को प्रेझेंट्स तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा नवा सीझन हसण्याचं कॉमन रिझन को पावर्ड बाय विक्रम कडक डस्टी. विनोदाची गुढी उभारणाऱ्या सगळ्या हास्यरथी महारथींचं जंगी स्वागत आहे. यांच्यासाठी कौतुकाचं तोरण बांधणाऱ्या दर्दी हास्यरसिकांचं देखील स्वागत करूया. बोल्ड बिंदास्त अँड ब्युटिफुल सईद आमोणकर, खट्याळ मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओग. मंडळी, साइन कॉस थिटाची सतत उजळणी करणारा ओंकार आज ओलांडून आलाय परीक्षेची पायरी. चला बघूया त्याला आजचा पेपर कसा गेलाय तेच जाणून घेण्यासाठी मंचावर जोरदार टाळ्यांनी आमंत्रित करूया आपल्या अतरंगी विनोदवीरांना. श्याम बांगर यांना शरीर सौष्ठव स्पर्धेत भाग घेतल्याबद्दल अटक. चला हो, आवरा हो पटापट. काय करताय तुम्ही? पोरग येईल माझं कधी पण. हा मग असं काय करता? परीक्षेला गेलाय ना तो, पेपरला बसलाय, थकला असेल बिचारा माझं लेकरू. हो बिचारा कधी येतं? 11वीच्या परीक्षेला बसलाय, हं. ते पण तिसऱ्यांदा. युद्धाला गेला नाहीये तो कुठे. जाऊ दे, तुम्हाला पोराचं कौतुक नाही अजिबात. शिबाई कधी येणार हो? काय आला आला नाही, भंगारवाला आहे. त्याच्याकडे पण अशी मोठी गाडी आहे ना, मला वाटलं तो. तुला भंगारवाला आणि स्वतःचा मुलगा यातला फरक कळत नाही का? नाही, आपल्या ओंक्याला पण काही उचलून आणायची सवय ना, मला वाटलं तोच आला की काय. आला आला, अगं माझं लेकरू आलं. आई 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 माझं सोनं ग, माझं पिल्लू ग, माझं बाळ ग, ते आलो ग राजा माझं. आई हो सोन्या, कशी आहेस तू? मी बरी आहे बाबू. मला तुझी सतत आठवण येत होती. माझ्याशिवाय माझी आई काय करत असेल, तिचं काय होत असेल, मला चैन पडत नव्हती. कधी एकदा तुला भेटतोय असं झालं होतं मला. आई मलाही असंच झालं होतं रे, माझ्या लेकरं, माझं बाळ मला कधी भेटतं असं झालं होतं लेकरू. सोन्या ग, राजा माझं सुकला रे. 3 तासांपूर्वी घरातून निघालाय तो. 3 तासांपूर्वी. 7 समुद्रापार गेला नव्हता. 2 गल्ल्या सोडलं की त्याचं कॉलेज आहे. बाबा, आई सारखे दैवत. वाढ बंद कर. गप्प बस, जाऊ दे. ये कुठला पेपर होता? पेपर कसा गेला? ए ए ए काय करतोस? थोबाड बंद करून कसं सांगायचा विचार करतोय. बोलणार रे, उगाच बोल ना. चांगला मूड आहे माझा. बोल. बाबा, हा, टॉप क्लास. आउट ऑफ म्हणजे आउट ऑफ. चांगला गेला पेपर. आई. मला माहिती होतं ग आई लेकरू. बाबा, यू वोंट बिलीव्ह. 5 पुरवण्या लावल्यात. 5 किती? 1 2 3 4 5 5. आई, नजर काढते ग. तुला अभिमान वाटेल माझा, इतका पेपर लिहिलाय मी. आई हो ना. हो. काय येऊन क्या ये बाळा ये. वेड बाबा. असं वागलंस तर बाबा काम आवरेल तुला. सोने, नाही बाबा, मी यंदा खरंच सिरियस आहे. मी मनापासून लिहिलंय. मग असं काहीतरी वागत राहा ना बाळा. हा? मस्त मस्त छान छान. बस बस बस. कुठला पेपर होता बाळा? कुठला पेपर होता? बाबा, ओंकार, कुठला पेपर होता? सांगतो. आंबा ना सांगतोय. ओंक्या, हा कुठला पेपर होता? ओंक्या, तुला पेपर आठवत नाहीये? सांगेल तो, थांबा जरा. याला पेपर आठवत नाहीये. त्याला पेपर आठवत नाहीये. पेचाटात लाथ घालताय, म्हाडं मोडतील त्याची. बाबा, असं हॅमर करू नका बाबा. माझ्या डोक्यातलं एंटरप्रेन्योरियम वाढतंय. काय वाटतंय? म्हणून शिक्षण गरजेचं आहे. हे पण लागते तुला? लांबून मारतो तेही लागतंय. टेलिपथी बाबा, टेलिपथी. इकडे क्या गप सांग मला, कुठला पेपर होता? माझं डोकं लय कुत्रार का मारून. कुठला पेपर होता? थांबा, ऐक. माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. कुठला पेपर होता ओंकार? थांबा ना. बाबा, माझे काही स्वस्तिक्स आहेत. एथिक्स असतील. एथिक्स आहेत.
बसा ना. बोल. माझे काही एथिक्स आहेत. ऑन ऑफ. मी आता एक पेपर देऊन आलो, आता लगेच दुसऱ्या पेपरची तयारी. मी सगळा होता नव्हता तेवढा अभ्यास त्या प्रश्नपत्रिकेत त्या उत्तरपत्रिकेत उतरवला. आता पुन्हा मी काय केलंय, कसं केलंय, किती मार्क्स मिळाले याच्यात रमण्यात काय अर्थ आहे बाबा? कर्म केल्यानंतर फळाची अपेक्षा करण्यात काय अर्थ आहे? भगवान श्रीकृष्णांनी गीतेत काय सांगितलंय? कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. कर्म करा आणि फळाची अपेक्षा सोडून द्या. आपलं काम करत चला. आई मला पुढच्या पेपरची तयारी करायची. किती उच्च विचार आहेत बाळा तुम्हाला. अहो, काय तुम्ही उच्च विचार त्याला पेपर कुठला माझ्या प्रश्नाचं उत्तर. बॅग उघड. का? बॅग उघड. का? का म्हणजे त्यात प्रश्नपत्रिका असेल ना, कळेल कुठला पेपर होता ते. टैलेंटेड हाँ, मेरा जीन है रे मेरे बाप में. तुझा झीन मी बाटलीत बुच मारून बंद करून समुद्रात फेकून देईन ना. लवकर सांग कुठला पेपर हे होता. बाळ काढ. उघड बॅग उघड. जास्त नको हे करू. बॅग उघड. उचल. तू नाही, तू उचल. कुठे आहे? कुठे आहे? मागे पण पाय पड. माझ्या नाही, पेपराच्या. कुठला पेपर होता सांग. कुठला पेपर आहे? पसायचोलॉजी. बसायचो. हा कुठला विषय आहे? आता तुमचे जीन बाटलीत भरून फेकू काय खाडीत? इथे लिहिलंय ना पसायचोलॉजी. मग ते कसे बोलतात? कुठला विषय आहे? पसायचोलॉजी. नीट वाच. पसायचोलॉजी. सायकोलॉजी आहे. सायकोलॉजी आहे. पसायचो पी सायलेंट असतो त्यात. सायकोलॉजी आहे, कळलं? हा बाबा, एखाद्या गोष्टीकडे प्रत्येकाचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. तुमचा पी सायलेंट आहे, माझा नाही आहे. एवढं काय ते? तू कोण आहे भाषेत फेरफार करणार रे? 5 पुरवण्या लावल्यात. कुठला पेपर आहे तो आठवत नाही. हा सगळा सोडवलास? सगळं लिहिलंयस? हा, एकूण एक प्रश्न लिहिलाय. हो, ते जाऊ दे ना विषय. आई मला जेवायला वाढ. 1 मिनिट बस इथे. काय बोललास तू? एकूण एक प्रश्न लिहिलाय. सगळे प्रश्न लिहिलेस आणि उत्तर कबाडफोडी ना, मस्करी करत नाहीये. सगळं लिहिलंयस? तुमची शपथ बाबा, मी सगळे प्रश्न सोडवलेत. आता त्यावर चर्चा करण्यात वेळ घालवला. एक मिनिट. इंडस्ट्रियल सायकोलॉजी आणि क्लिनिकल सायकोलॉजी यातला फरक स्पष्ट करा. काय लिहिलंयस? कुठलं कुठलं? कुठला कुठला कुठला? इंडस्ट्रियल सायकोलॉजी आणि क्लिनिकल सायकोलॉजी यामधला फरक स्पष्ट करा. हे खूप सोपं आहे. हे सोपं आहे आई. हे ना लिहिलं मी. का? आमचे सर काय म्हणाले की आधी कठीण प्रश्न सोडवा मग सोपे. मग कठीण कोणते सोडवलेस? हो, मी मनापासून सगळा अभ्यास केला होता. मी सोडवणार होतो प्रत्येक प्रश्न, पण मला वेळ नाही पुरला. वेनापूरला बोलतो. वेनापूरला बोलतो. हा, वेनापूरला 5 पुरवण्या कुठे लावल्यास? मारू नका. 5 पुरवण्या लावल्यास ना. आम्हा जरा इकडे इकडे बस. लवकर बोल. काय झालं? काय झालं? काय झालं राजा? अगं माझ्या सोन्या. अगं गाई, अरे माझ्या लेकरा. मला लागतंय इकडे. मला लागतंय. थांबा ना जरा. ह्या दोन्ही वाक्यांचा तिटकारा येतो मला. आई, मला राग येतो दोन्ही वाक्यांचा. थांबा जरा. इकडे नुसता माणूस ना ह्याला असतो नुसता. काय केलं त्याला विचार. काय केलं पेपरात? काय केलं परीक्षेत? विचारते मी. शांत जरा 2 मिनिटं मला बोलू द्या ना. त्याच्याशी माझ्या लेकराशी नुसता जीव घेतात त्याचे. नको राजा रे, लेकरा रडू. ऐक माझं सोन्या, काय झालं? तुला वेळ नाही पुरला का राजा? आई. मग अभ्यास नाही झाला का सोन्या तुझा? आई माझा अभ्यास झाला होता. मग काय मला ना एकूण एक प्रश्नांची उत्तर येत होती. मग काय झालं सोन्या? कारण मला आहे ना पशुपक्ष्यांनी डायव्हर्ट केलं. काय? नाही, हे काहीतरी वेगळं आहे. हे काहीतरी वेगळं. इकडे बाळा, इकडे. नाही, अरे नाही, हे कम्प्लीट वेगळं. कोणी काय केलं? डायव्हर्ट काय केलं? मला कोणी काय केलं तुला? मला पशुपक्ष्यांनी डायव्हर्ट केलं. ये इकडे बाळा. नाही मारणार. हे मला ऐकायचं आहे. एकदमच वेगळं आहे काहीतरी. नाही ना,
आई आहे ना तुझी? नाही नाही मारणार बाळ ये इथं नाही मारणार. बस बाळ. नाही रे बाबू हे मारण्याचं नाही बाबा, काय कसंही कुठेही मारता. नाही, ऐक ऐक. पशुपक्ष्यांनी डायव्हर्ट केलं. म्हणजे मी परीक्षेला बसलो होतो हां. बेंचवर. शेजारी खिडकी होती. खिडकीसमोर एक झाड होतं आणि झाडाला एक फांदी होती. एकच. नॅचरली झाडाला फांद्याच असतात. आणि फांदीवर एक चिमणी बसली होती. ते सतत माझ्याकडे बघून चिव 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 चिव. तुला चू करत होती ती. मलाही असाच प्रश्न पडला की मी निमूटपणे माझा पेपर लिहित बसलोय, माझं तिचं काहीच नाही ना, मग मी तिचं काय वाकडं केलं नाही, विनाकारण ती मला का चिव चिव म्हणते. म्हणून मी तिच्याकडे बघत राहिलो तर माझ्या लक्षात आलं की ही तिची लँग्वेज आहे. अच्छा म्हणजे इतक्या वर्षात तुला आता लक्षात आलं चिमणी चिव चिव करते. हो ना. पण सतत चिव 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 असं म्हणून तिला मला काय सुचवायचंय हे कळून घेण्यासाठी, हे समजून घेण्यासाठी मी आणखी निरखून बघू लागलो. तेव्हा माझ्या लक्षात आलं की चिमणीची चिव चिव माणसाच्या कानांना कळणार नाही. म्हणून मी डोळे बंद केले. बर. मग मला कळलं आई की चिमणीला आहे ना तानू तानू लागली होती. काय लागली होती? ताण लागली होती हो चिमणीला. ती गाण्याचे शब्द आहे तानू तानूशी. असू दे असू दे. असू दे बोल लेकरं, मला कळलं. मग आई माझ्याकडे पाण्याची बाटली होती ना, ती बाटली घ्यायला मी खाली वाकलो तेवढ्यात सर ओरडले, ए व्हॉट इज दिस. म्हटलं पाण्याची बॉटल, पाण्याची बॉटल. तुम्हाला काय रिॲक्ट व्हायचंय? नाही बाबा नाही. एक्झाम चालू आहे ना कशाला आपला. हा देअर यू आर, पाण्याची बॉटल. हा. गप्पा बसले. मग पाण्याची बाटली खोलली, हा. बुचात पाणी घेतलं हा. आणि खिडकीवर ठेवून दिलं. हा, मग? मग ती चिमणी आली. चिव 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 चिव. एकदा बघ चिमणीचं डुक्कर होतं हळूहळू. चिमणी थांबा रे. ना जरा तुम्ही, तू दाखवतोय ना. मग ती पाण्याकडे आली चिमणी. चिव चिव. आधी तिनं माझ्या उत्तरपत्रिकेत डोकावलं. चिव चिव. पण तिला काहीच कळलं नाही. म्हणून ती पुन्हा पाण्याकडे वळली. आणि आई हा बाळा. माझ्या डोळ्यात देखत आई चिमणी पाणी प्यायली. आई चिमणी पाणी प्यायली. माझ्या लेकराला चिमणीची तहान कळाली हो. माझ्या लेकराला चिमणीची तहान कळाली. साले कुठले दोन बालनाट्य एकत्र घरात चालू झालं तर मला चिमणी तुझी पाणी प्यायली. मग डोमकावळ्या पुढे पेपराचं काय झालं? डोम कावळ्या. हा हा. चिम पुढे पेपर लिहिला असशील ना मग. चिमणीची गोष्ट संपली ना. हा बस आता. मग चिमणी उडून गेली. भुरकन उडून गेली. मग माझी लेखणी उत्तरपत्रिकेवर उत्तर लिहिण्यासाठी एक्साइटेड होती. एवढी मी उत्तर लिहिणार तेवढ्यात चूक 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 चूक. काही चुकीचं लिहिलंस का तू? अशीच अशीच शंकेची पाल माझ्या मनात चुकचुकली. म्हणून मी आवाजाच्या दिशेनं पाहिलं तर भिंतीवर तिघीजणी भांडत होत्या. ए ए ओंक्या भिंतीवर कोण होतं तिघी? ट्यूर. भिंतीवर 3 पाली भांडत होत्या. पहिली म्हणत होती चूक 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 चूक. दुसरी म्हणत होती चूक 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 चूक. तिसरी म्हणत होती चूक 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 चूक. अच्छा म्हणजे पालींचंही तुला कळायला लागलंय. पालींची भाषा कळाली ना माझ्या बाळाला. आई चांगली गोष्ट आहे. मनाच्या कानांनी ऐकलं ना जगातली कुठलीही भाषा आपल्याला कळू शकते. वा वा छान. ओंक्या ऐक ना वा. ओळख ना माझ्या मनात काय चाललं. ओळख. एकदा परत आणा मनात. आलं आता ओळख. तुम्हाला ना बाबा मला तुडवावंच वाटतंय. बरोबर बोला. मूर्ख बनवतं. काय केलं इकडे? काय केलं नाही या पेपरात? अरे 5 पुरवण्या वापरलास ना. बोल काय बोल बोल लवकर बोल बोल. 5 पुरवण्या म्हणजे मी नाही मागितल्या, तेच आले होते घेऊन. घे पाहिजे काय पाहिजे काय. मी म्हटलं देतायत तर घेऊया. म्हणून घेशील म्हणून घेशील हा म्हणून घेशील. अहो, काय चुकलं त्याचं? कुणीतरी म्हटलंय ना देणाऱ्याने देत जावे. घेणाऱ्याने घेत जावे. मी देतोय घे घे मी देतोय घे घे. मारू नका. अहो, काय त्याचा जीव घेताय का आता तुम्ही? आई तू वाट वाटून घेऊ नकोस. तू वाईट वाटून घेऊ नकोस. मी माझ्या मनाची समजूत काढली आहे. तू न थकेगा कभी, तू न झुकेगा कभी, तू न मुडेगा कभी. कर शपथ कर शपथ कर शपथ.
अग्निपथ 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 हा ना. बाबा 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 आई शपथ आई शपथ आई शपथ माझ्या लेकराला काय बाप आहे, खरंच काय माणूस आहे हो. मी ते रक्ताचं पाणी करतोय आणि हा परीक्षेला जाऊन काय करतोय? चिव चिव चुक 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 चिव. नालायक, अरे स्वतःच कर ना काहीतरी. स्वतःचं कर. सतत स्वतःच आपलं माझं आई कुठल्या स्वार्थी माणसाबरोबर लग्न केलंस तू आणि ज्या माणसाला पर्यावरणाविषयी आत्मीयता नाही त्याला बाप म्हणून घेण्याची मला लाज वाटते नका येऊ. डायलॉग काय बोलतोय? चल तू आपला अभ्यास करायचा आहे. केवढा अवघड पेपर आहे माहितीये? अरे काका नमस्कार करतो. अरे ये हा मला लय आवडतो. हा वर्ग लय आवडतो मला. ये बाळा, अभ्यास करायला आलात? हा काका. बसा बसा, अभ्यास करायला आलेत. बसा. अच्छा बैठ. अपने काका टेंशन मत ला जा. ये बस बाळा बस. अभ्यास करायला आलेत तुझे मित्र. बस बाळा. अभ्यास करायला चालत ना गच्चीवर. अभ्यास करायला आलोय. कोणता पेपर आहे उद्या? अवघड पेपर लय काका उद्या. डेंजर आहे. डेंजर आहे? हा. कुठला डेंजर? चोमिस्ट्री. बॉमेस्ट्री. उद्या तर बॉमिस्ट्री आहे. बॉमेस्ट्री. नाही जुल्ली आहे. अच्छा, झुल्ला झुल्ली नावाचा पण विषय आहे तुम्हाला? हा काका याने कुठला विषय सांगितला तुम्हाला? अरे याने मला वेगळाच सांगितलाय. कोणता? झोडपॉलॉजी. झोडपोलाजी. हा बरोबर आहे. काय रे एकटा अभ्यास करतो, आम्हाला बोलत नाही. झोडपोलाजी झाला काय अभ्यास हा? जस्ट सुरू केला होता. अच्छा सुरू केला होता तेवढ्यात तुम्ही आलात. आता तिघे मिळून करूया. चालेल. एकत्र अभ्यास करूया ना, म्हणजे जरा बरं पडतं. बाबा शिकवा. वा कहर परफॉर्मन्स. ओंकारच्या अवांतर गप्पा मला फारच आवडल्या, मजा आली. येस प्रसादा. बहारदार. ओमकार, विलक्षण एन्जॉय करतोस तू हे कॅरेक्टर आणि त्यामुळे ते आम्ही पण एन्जॉय करतो. आणि पशा तुझं पण मला फार कॅरेक्टरायझेशन या सिरीजचं भयंकर आवडतं. पशा फार मनापासून करतोस तू. आणि नवाकडे बघून तर असंच वाटतं की यार आपली आई पण लहानपणी अशी असती ना. नव्हती ते बरं आहे म्हणून मी आज या खुर्चीत आहे. मजा आली. वेल डन. सई. मॅड परफॉर्मन्स होता. माझी खूप आवडती सिरीज आहे आणि अगं अगं जेव्हा कानावर पडतं तेव्हा एक वेगळाच आनंद मिळतो. आजचं कॅरेक्टर तू वेगळंच पकडलं होतं ओमकार. मला असं वाटलं की आज जास्त थोडा मध्येच कॉन्फिडंट होत होतास, मग परत कॉन्फिडन्स जात होता. त्यांनी जास्त मजा आली. आणि ह्या ज्या सगळ्या कॉन्सेप्ट्स होत्या त्या पण लेखकांनी छान पेरल्या होत्या. ओमकार मस्त, नेहमीप्रमाणे फार भारी. ही सिरीज आम्ही मनापासून एन्जॉय करतो आणि आज पण केली. तू आज लांबून मारत होतास आणि त्याला ते लागत होतं, तेही फार इंटरेस्टिंग होतं. आम्ही खूप एन्जॉय केलं. थँक्यू. मंडळी, भरधाव येणाऱ्या गाडीच्या आणि बायकोच्या साडी खरेदीच्या मध्ये अजिबात येऊ नये, नाही तर अपघात अटळ. मी असं का म्हणतेय हे तुम्हाला कळेलच पुढील प्रहसनातून, जे घेऊन मंचावर येत आहेत हास्य महारथी समीर चौगुले आणि कोळीवाड्याची रेखा वनिता खरात. हॅलो प्रसादोक सर. हां गुड मॉर्निंग. हो मी मेल केला सर. हो प्रोजेक्ट रिपोर्ट मेल केला. हो रात्रभर जागून मी सकाळी उठून केला आहे. रात्रभर जागून सकाळी खुर्चीतून उठून मी केला आहे मेल. हो हां हो सर. मी झोपलोसुद्धा नाही रात्रभर. हो येस थँक्यू. माझे बाबा नेहमी म्हणायचे. ओके सॉरी सर. सर परवा मग आपण भेटूया. आज तसा हेच आहे, उद्या भेटूया. मंडे आहे ना उद्या. आज जरा रविवार. हो तुम्ही नाही आहात? अच्छा तुमच्या मुलाचं लग्न आहे. येस सर मला बोलवा ना लग्नाला. प्लीज सर मला बोलवा ना सर. सर मी सकाळी 6 वाजल्यापासून मदतीला येतो ना सर. येस. प्लीज सर. मी सर बर्फाची लादी बिदी मस्त नेतो सर डोक्यावर.
सर मी करेन ना सर, प्लीज बोलवा ना सर. हां असं नाही का प्लीज प्लीज सर. सर मी मट्टा 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 मस्त म्हणू शकतो सर पंक्तीत. हो सर. हो हो लाडू बिडू वळवू शकतो. होय 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 हो सर. पत्रिका सुद्धा देऊ शकतो. माझी बाईक आहे. कुठे जायचं आहे? नेपाळ. नाही सर नेपाळला बाईकनी जमणार नाही. पण तुम्ही येण्याजाण्याचा खर्च करा माझा. आणि सर हॅलो कट केलं. चला मेल झाला, प्रोजेक्ट झाला, लाचारी सुद्धा करून झाली. आता आज आराम बाबा. आज रविवार आहे, संध्याकाळी मॅच सुद्धा आहे बाबा आमिर. या अरे बापरे, ते फायनल त्याला रिपोर्ट द्यायचा होता. ऐका ना. ओ माय गॉड. हे बाबा हे ब्लॅकआउट. अरे बापरे. अरे बने यार वेडी आहेस का तू? ऐका ना. हा हा हा. आज काय प्लॅनिंग आहे? घरीच आहात ना? का बने का? शॉपिंगला जाऊया? नको बने. आज शॉपिंगला नको बने. मी रात्रभर ऐक 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 प्लीज 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 नको, प्लीज नको, please प्लीज म्हणे. एक साडी विकत घ्यायची प्लीज म्हणे नको. ह्या साड्या खूप झाल्यात म्हणे. प्लीज एक साडी. 50-60 साड्यात तुझ्या कपाटात. एवढ्या साड्या गरजेच्याच नसतात आपल्याला. तू बघ ना, मोज ना आज जाऊन यार. एवढ्या साड्या कुणाला हव्या असतात मला सांग बघू. तू आत्ता बाहेर पाठी लावलीस ना 80% ऑफ सेल. 3 दिवस लागतील सगळा स्टॉक संपायला. एवढ्या साड्या आहेत तुझ्याकडे. अगं खरंच सांगतो मी तुला. खरंच गरजेच्या आहेत का मला सांग बघू तू. एक साडी घेतली नाही असती नाही ना. नाही नाही ग नको घ्या. अनावश्यक गोष्टी आहेत रे साड्या बेड्या. खरंच सांगतो मी तुला. आणि एवढ्या साड्या वापरतेस का तू मला सांग. किती साड्या आहेत? 60 साड्या. आणि 365 दिवस हा गाऊन घालतेस तू. हळदीच्या डाग हे बघ हळदीच्या डाग लागलेला. अंडी आणायची हाच गाऊन गेली पुढे. दळण आणायचे हाच गाऊन घालून जातेस नको ग. आणि मग 3-4 ड्रेस आहेत तुझे, त्याच्यावर सुद्धा ओढणी फक्त बदलत असतेस. आधी पिवळी मग पांढरी मग काळी. कशाला पाहिजेत ते. नको ग. एवढी गरजेची नसतात साड्या. खरंच सांगतो. आज सगळी ना गर्दी झालेली आहे साड्यांची. आपल्याला खरंच लागतात का एवढ्या साड्या. बरं तुला 5 वारी नाही पुरत, मावत नाहीच ना तू त्यात. किमान 16 वारी तुला लागणार. गेल्या वेळेला तुला माहिती ना 4 शिट्ट्या झाल्या कुकरच्या, तरी सुद्धा तुझी घडी घालून होत नव्हती. एवढी मोठी साडी आहे हो की नाही. मला खरं खरं सांग. मग एवढ्या गरजेचं नसतात ग. हे बघ आपल्याला गरजेच्या आहेत ते आपण आणायच्या वस्तू. बाकी सगळं अनावश्यक आहेत. अडगळ असते सगळी साड्यांची. तुम्हाला बायकांना ना साड्या आणा, साड्या पाहिजेत यात खूप उत्साह असतो. त्यातला 1% उत्साह जरी ना आता ह्या साड्या वापरूया कधी कधी याच्यात जर लावलात ना तर तुमचं अजून सुखकर होईल जीवन. खरं सांगतो मी तुला. सगळी अडगळ असते, गरज नाही त्याची. आपण काय माहिती ना, आपण वस्तू आपल्याला पाहिजे तेवढ्या आपण घ्यायच्या नसतात. गरजेच्या आहेत तेवढ्या घ्यायच्या असतात म्हणे. कळलं का. आई माझी नेहमी तेच म्हणायची. मोजक्या वस्तू घ्यायच्या, सुटसुटीत संसार करायचा. दुसरं आपल्यात काय असतं मला सांग. हे असतं. पंखा पडला, पंखा पडला बरे, पंखा पडला. हे काय केलंस म्हणे. हे काय केलंस म्हणे. हे काय साड्या कशाला आणल्यास इकडे. या साड्या आत्ताच्या आत्ता फेकून द्यायच्या. अगं वने असं काय करतेस. या साड्या या क्षणाला आत्ताच्या आत्ता फेकून द्यायच्या. का पण. माझ्या साड्या अडगळ आहेत ना. अगं वने. अडगळ आहेत की नाही तुम्ही म्हणालात ना. मग आत्ताच्या आत्ता फेकून द्यायच्या. वने मी सहज म्हणालो. मी पण सहजच म्हणते. मी रागवले. मी रागवले का. रागवले आहे. फ्रेश आहेस. आहे ना. नाही ना. मग ही साडी उचलायची आत्ताच्या आत्ता सगळ्या साड्या फेकून द्यायच्या. वने फेकून द्या. तू डोक्यातला राग आधी काढ. वाव. ही साडी तुमच्या ताईने दिली आहे. हो मग. वाव किती सुंदर साडी वने, आहे. तुला खरं सांगू? फेकून द्यायची. ही साडी आत्ताच्या आत्ता फेकून वने, ही द्यायची. साडी घालून- आत्ताच्या आत्ता फेकून द्यायची, नाही तर मी त्याची पायपुसणी करेन. वने, ही साडी घालून ती फरशी पुसतानाचा व्हिडिओ तुमच्या ताईला पाठवेन. वेड लागले का ही साडी हे काय. अगं वेड लागला का तुला. अगं अगं ताईने दिलेली साडी आहे ना ती. असं कोण करतो. वने डोक्यातला राग काढ. अगं वा. ही साडी तुमच्या आईने दिली. हो म्हणे, आईने दिली. बाय गो. बिना गरजेची गोष्ट, अनावश्यक गोष्ट कशाला पाहिजे. पडदे करते हिचे. नाही नाही साड्यांची. अगं नाही पडदे. अगं नाही जाणार ते. पडदे एवढं असं करते कसा हिचे. पडदा होईल. पडदे करते असं साड्या. नाही होणार. पडदा व्हायला येतं चढून करायला लागेल ना. असं नाही होणार. ऐक माझं. असं का करतेस. का राग एवढा. शांत हो. किती धुमसतेस बघ जरा तू. आपण माणसं आहोत. माणूस म्हणून जन्माला आली आहेस ना तू की वाफेचं इंजिन म्हणून जन्माला आली आहेस. असं असं होतंय म्हणून सांगतो ना. शांत हो ना ग. सगळ्या चांगल्या साड्या आहेत तुझ्या. खरंच सांगतो मी. खूप चांगल्या आहेत साड्या. आता शब्द पलटायचा नाही. शब्द नाही पलटत आहे. अनावश्यक बिनगरजेच्या गोष्टी आहेत ना. अडगळ म्हणालात ना तुम्ही माझ्या साड्यांना. शांत बस. ऐक ऐक माझं माझं हे बघ. वनी असं नको माझं. गुंड लागो. गुंडू झुंकुलू भुंगरूचू पुंगरूचू टुंगो.
झिंगुराला पोंगुराला माझं डंपर भ्रमप्रम माझं टिमप्रम आणि हनीमूनला मी गाणं म्हटलं होतं ते म्हणून आठवते गाणं ये काली काली आंखें ये गोरे गोरे गाल ये तिखी तिखी नजरे ये गेंडे जैसी चल हरणो हुरणा जैसी हुरणा कोण रे तो प्राणी हरणी जैसी चाल ग चुकून झालं भस्कन आलीस म्हणून झालं म्हणे छान बायकोचा मूड काय आपल्याला जोक सुचतायत नाही, joke नाही. जोक सुचतायत तुम्हाला नाही, नाही, नाही. एक मिनिट काय? होय. मी आता बघाच काय झालं वने काय झालं हे काय कर वने काय करतेस वने बापरे हे काय काय बूट आहेत माझे ते कशाला हवे हे बिनगरजेच्या गोष्टी अडगळ कशाला पाहिजे अनावश्यक आहेत ना एक जोड चपला आहेत ना वने अरे माझे बूट फेकले नाही पाहिजे घरात नाही पाहिजे अनावश्यक गोष्टी तुम्हाला ऐक ऐक वने ऐक काय करतेस तू हे वने काय करतेस हे काय 1 2 3 4 8 हो 8 मोजे आहेत ते मग 8 पाय किती आहेत पाय- पाय किती आहेत हे 8 जोड मोडे ऑक्टोपस आहात तुम्ही नाही, नाही, octopus कशाला लागतात लागतात वने आता बूट पण फेकून दिले मोजे कशाला हवेत वने 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 अगं नको करूस हे वने का फेकतेस तू मला माझ्या गोष्टी अडगळ आहेत ना ऐक ऐक वने नाही वने नाही वने नाही वने हे काय हे काय हे काय हे काय हे काय हे काय? लेंगा आहे माझा लेंगा. वने हे घ्या अगं हे काय पायाचा लेंगा घालायचा हा फेकून अगं एक पायाचा लेंगा कोण घालतं घाला ना आता 2 पाय घाला आणि चाला असं कोण जाणार माझ्या गोष्टी तुम्हाला अडगळ वाटतात काय मला काय 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 शोधतेस तू ए वने वने अरे बापरे कोणीतरी वाचमान आहे ओ साटम काकू प्लीज घरी या साटम काकू ए ओ मोजा मेरा है ए मोजा मेरा है हात मत लगाओ हे वने कुठे हे, टाकू? बाबांचा फोटो आहे हा बाबांचा फोटो आहे बाबांचा फोटो आहे म्हातारा जाऊन 20 वर्ष झाली ना कशाला पाहिजे ही अडगळ घरात कशाला पाहिजे अडगळ नाहीये बाबांचा फोटो आहे ना बाबा अडगळ नाहीये फोटोच्या मागे 5-5 पाली जाऊन लपतात तुझे बाबा होते तेव्हा बहिणीच्या चुका पाठीशी घातल्या आता पालींच्या चुका पाठीशी घालतायत नको तू सोड तो फोटो लागेल अगं सोड इथे बस शांतपणे बस इकडे सोड तो फोटो कमाल करतेस तू माफ करा बाबा कमाल करतेस तू बस इकडे इथे बस इकडे शांतपणे हा बस इकडे शांतपणे हा का असं करतेस वेड्यासारखं एवढं पण रागवायचं का कशी दिसतेस बघ खडी फोडण्याचं मशीन असं नाही, नाही. असं वाटलीस ना शांत हो ना नको ना चिडूस म्हणे एकच साडी खरेदी म्हणून एवढं करायचं हे आता रडू नको आहे ना म्हणे यार अरे यार म्हणे नको करू यार तुमच्याकडे कधी जास्त मागितलं गावा साड्या नाही म्हणे शेजारच्या बायका एकदा नेसलेली साडी पुन्हा अंगाला पण लावत नाही मी तरी 4-4 वेळा साडी नेसते एकदा मागितलं तर इतकं बोलून दाखवलं तुम्ही हो म्हणे ठीक आहे हरकत नाही आपण जाऊया साडी विकत घेऊया मग तर झालं शांत हो आता मी म्हणालो ना साडी घेऊया ना विकत आपण ह्या घरात ना टोकाचं वागल्याशिवाय रक्त आटवल्याशिवाय काहीच मिळत नाही मगाशी म्हटलं होतं साडी खरेदीला जाऊया तेव्हाच हो म्हटलं असतं तर एवढं घडलं असतं का ठीक आहे बाबा मी म्हणालो ना आता नाही पण वणीच्या डोळ्यातून असं भडा भडा अश्रू वाहिल्याशिवाय तुमचे रविवार सार्थकी लागतात का अरे नाही यार म्हणे हे तू ऐसा हे करते ना चल ना चल कबड्डी जेव्हा एखादी बाई म्हणते ना आपण रिलॅक्स मी जाते मग. नाही सॉरी आपण जाऊया जेव्हा एखादी बाई म्हणते ना साडी खरेदीला जाऊया तेव्हा ती फक्त एखादा असा वस्तू एखादा जिन्नस खरेदी कर हा ही भावना नसते तिच्या मनात साडी खरेदी करणं म्हणजे अशी कला आहे हो असं समाधान वाटतं साडी खरेदी करताना असं बराच वेळ एक रंग असं मनात ठरवलेला असतो आणि आपण अचानक असं दुकानात जातो आणि त्याच रंगाच्या अशा अगणित साड्या बघून मन एकदम हरकून जातं बापरे कोणती साडी घेऊ कोणती नको असं होतं तो ठरवलेला रंग आपण कधीच विसरून गेलेलो असतो असं बघता 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 एक साडी इतकी मनात भरते असं पटकन हातात घेतो वाव काय फिलिंग आहे साडीचं काठपदर जरा मोठा आहे ना मला नाही आवडत मला अशा छोट्या काठपदराच्या अशा बारीक बारीक बुट्ट्या असलेल्या साड्या खूप आवडतात मन परत असं शोधायला लागतं आपल्याला आवडता रंग आणि तेवढ्यात लक्ष जातं शेजारी बसलेल्या बाईच्या मांडीवर असलेल्या साडीवर काय सुंदर साडी आहे पण तिने ऑलरेडी ती सिलेक्ट केलेली असते मन ना एकदम खट्टू होऊन जातं की आपल्याच बाबतीत असं का होतं मग पुन्हा शोधत असताना तेवढ्यात ती बाई
तेवढ्यात त्या बाईला ती साडी आवडेनाशी होते आणि आपण असं पटकन घेतो. काय सुंदर साडी आहे. बापरे, काय फिलिंग आहे साडीचं. 4,500 बाई, खूप महाग आहे. ठीक आहे, काही हरकत नाही. म्हणून असं 3-4 साड्या अशा पटकन अंगाला लावून बघतो, आरशात बघतो. बाई छान दिसते का. शेजारी उभ्या असलेल्या नवऱ्याला विचारतो, काय हो, ही बरी आहे का, ही बरी आहे. तो कोणती हो म्हणाला तरी घेतो ती जी मनात एकदम घट्ट भरलेली असते. मग असं पटकन शोरूमच्या बाहेर जातो, सूर्याच्या प्रकाशात बघतो, हाच रंग आहे ना की लाईटमध्ये आधी वेगळा वाटत होता, नाही तोच रंग आहे. मग पटकन असं मैत्रिणींना व्हिडिओ कॉल करतो, काय ग, ही बरी आहे ना की ही बरी आहे. एवढं सगळं सागर संगीत झाल्यानंतर आम्ही साडी खरेदी करतो. साडी खरेदी म्हणजे मेडिटेशन असतो. समाधान वाटतो मनाला की फायनली आपल्याला हवी तशी साडी मिळाली. तुम्हाला नाही कळणार, त्यासाठी एका स्त्रीचंच हृदय लागतं. एका क्रेडिट कार्डच्या एवढ्या स्वाईपच्या मागे एवढं असतं. तुम्हाला नाही कळणार ते. म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा अशा 3 मूलभूत गरजा असतात. त्याबरोबर बायकांसाठी साडी खरेदी हे सुद्धा 4थी गरज असायला हवी, नाही का? काय हरकत आहे. तुम्ही पार्टांमध्ये जाता तेव्हा विस्की ही मूलभूत गरज नसते का? हा, ते असते असते ना. तसं काय हे मग आता नाही. येणार आहात की वाद घालणार आहात? हा, मी येणार तयार झालायत ना फायनली. पाडवा येतोय, मला हवी हो साडी. पाडवा आता तर झाला 3 महिन्यांपूर्वी. सारखा सारखा काय पाडवा येतो तो दिवाळीतला पाडवा, आता गुढी पाडवा, चैत्रातला पाडवा येणार आहे ना. ओके. येणार आहात हो. नक्की? आज साडी घेणार आहे मी तुला. I'm okay, I'm okay. मग मी खरंच एक साडी घेणार आहे तुला. नाही, मला 4 साड्या पाहिजे. वने 4 नाही, एक ठरलं ना आपलं. 5, एक ठरलंय वने. 6, वने एक 7, वने एकच साडी ठरली. 8, वने एकच साडी. 9, ए, वाजव, ए, वाढवते, 10-15 15 साड्या घेईन मग मी. मी सांगितलं ना. वा 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 वा, किती गोड परफॉर्मन्स, किती गोड विषय. आता हे स्किट पाहिल्यानंतर कुठल्या स्त्रीला आपल्या नवऱ्याला साडी खरेदीला चला म्हणून कन्व्हिन्स करायची गरजच पडणार नाही. म्हणे डायरेक्ट काळजाला हात घातलास. वा, सुरेख. बघा हसराचे काय म्हणतात प्रसादा. अप्रतिम, अप्रतिम. वनिता, तुझ्या इतर परफॉर्मन्सला आपण जर बनारसी, नारायणपेठी, कांजीवरम, इरकल अशा उपमा दिल्या, तर आजचा तुझा परफॉर्मन्स हा पैठणी होता. वा 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 वा. ला जवाब वनिता, ला जवाब. तो जो अख्खा पॅच केलास तू, अप्रतिम. फार आवडलं मला स्किट आणि फारच मजा आली. आणि घरातली बाई ही घरातली लक्ष्मी आहे, तिला खुश ठेवणं हे कर्तव्यच आहे आणि ते केलंच पाहिजे. आणि जगातली अशी एकही बाई नाही जी साडीत सुंदर दिसत नाही. बाई साडीत सुंदर दिसतेच. येस येस. अप्रतिम, मजा आली. वा वा वा. सई. एकदम पूकी परफॉर्मन्स होता. वने, साडी खरेदीला आम्हाला पण बरोबर घेऊन गेल्याबद्दल खूप धन्यवाद. तू साडी खरेदी केलीस, पण तुझ्या साडी खरेदीला भावना आमिर हडकरनी दिली. त्यामुळे आमिर दादाचं पण खूप अभिनंदन. फार सुंदर बॅकग्राऊंड त्यांनी प्ले केलं, त्याच्यामुळे एक त्याला इमोशन जन्माला आलं. आणि सॅमी, तू तिच्याकडे ज्या पद्धतीने बघत होतास, म्हणजे अख्ख्या महाराष्ट्राला असं वाटेल की असा नवरा पाहिजे आम्हाला. ज्या कौतुकाने तू तिच्याकडे बघत होतास ते फार छान होतं. असं रिलेशन पाहिजे, हवं असं वाटणारं रिलेशन आम्हाला वाटलं. सुरुवातीचा चंग पण फार सुंदर होता, मजा आली. खूप छान ग्राफ होता, आम्ही खूप एन्जॉय केलं. थ्रू आउट द परफॉर्मन्स आमच्या चेहऱ्यावरती एक स्मितहास्य होतं, त्याच्याबद्दल खूप धन्यवाद. मंडळी, करंट बॉयफ्रेंडनं प्लॅनचेट करून आपल्या गर्लफ्रेंडच्या एक्स बॉयफ्रेंडला बोलावलंय. चला बघूया हे नेमकं काय गौड बंगाले. शिवा,
शिवा बास झालं. शिवा किती रडणार आहेस अजून? शिवाली तुझ्या रडण्यामुळे आकाश परत येणार आहे का? मी काय करू करायचे का? 3 वर्ष झाली ग गेला मला सोडून, पण अजून पण वाटत इथेच कुठेतरी आहे. मला भेटेल, मी त्याला मिठी मारेन, मी त्याला सांगेन आय मिस यू आकाश. शिवा असं काही होणार नाहीये. तुला पण माहितीये 3 वर्ष होऊन गेली आहेत आता. 3 वर्षांपूर्वी याच दिवशी तुझा आकाश दारूच्या नशेत बिबट्याला ग्लुकोजचं बिस्किट द्यायला गेला. तो परत आलाच नाही. त्याला वाटलं समोर कांजण आलेला कुत्रा आहे म्हणून तो त्याला ग्लुकोज द्यायला गेला, पण त्या बिबट्याने ग्लुकोज सकट प्रोटीन पण खाल्लं. रसिका नको प्लीज, मला खूप आठवण आहे ग त्याची. बास शिवा. आय मिस यू आकाश, आय मिस यू. ये ना यार परत प्लीज, ये ना. शिवा इनफ इज इनफ. बास झालं आता. बास झालं. काय बस झालंय नाही येणार आहे आकाश. शिवाली यू हॅव टू मूव्ह ऑन नाउ. रसिका प्लीज प्लीज. शिवाली 3 वर्ष झाली ओंकार तुझी वाट बघतोय. रसिका बाद झाला आता, चल. अगं असं काय करतेस? तुला मूव्ह ऑन कधीतरी करावंच लागणार आहे ना. हे बघ त्याला हो म्हण आणि बाहेर पड या सगळ्यातनं. हा हे बघ, मी तुझी बेस्ट फ्रेंड आहे ना. मी तुला जी गोष्ट सांगते ते नीट ऐक. हं? आपण ज्याच्यावर प्रेम करतो ना त्याच्यावर आपलं प्रेम आहे की नाही आहे हे महत्वाचं नाहीये, पण त्याचं आपल्यावर प्रेम असतं तर ज्याच्यावर असतं त्याच्यावर आपलं प्रेम असतंच ना. कळतंय का? आणि ज्याचं आपल्यावर प्रेम नसतं त्याचं आपल्यावर आहे प्रेम असं त्याला दाखवलं तरी आपलं त्याच्यावर प्रेम असतं असं नाहीये. हे आपल्याला असतं माहिती नसतं प्रेम आहे ते. कळलं रसिका, मला कळलं. कळतायत ना मला काय म्हणायचं. मी प्रयत्न करते. चल काय काय ए ऐक ना ओंकार काय भाई मला जमेल ना. जमेल रे बाबा जमेल. ती मुलगी कशी आहे काय कसं काय? मुलगी बावळट आहे पण दिसायला खूप सुंदर आहे. तू टेन्शन नको घेऊ, मी जे सांगितले तेवढं फक्त कर. हा चालेल. काय ते भाई बिअरची बॉटल लक्षात ठेवा. 3 नको आहे, 3 नको आहे. 3 मध्ये कमी असते मला माहिती आहे. हा आणि भाई लालबाग राईस विथ गोल्ड कॉईन मधला काय भाई. बाबा कळलं रे बाबा, मी सांगितलंय तेवढं लक्षात ठेव. इंग्लिश आवाज आणि शिवडी. हा मी तुला हाक मारीन तेव्हा ये. मी काय हाक मारीन? ये नाही मंदार. हा 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 जा आता जा. शिवा मी आलोय. शिवा काय झालं? शिवा काय? आकाश RIP. रसिका हाय रसिका. दिसलीच नाहीस तू. आकाशमुळे डोळ्यात एवढे अश्रू होते. इट्स ओके. त्यामुळे शिवा मला थोडं बोलायचंय तुझ्याशी. प्लीज आता नको ना, मी हात जोडते प्लीज. आज त्याचा दिवस आहे ना, नको ना तू प्लीज ना, जा ना. अगं मला आकाश विषयीच बोलायचंय शिवा. तुला आकाश काय बोलायचंय त्याच्याविषयी? आकाश काल माझ्या स्वप्नात आला होता. काय? आकाश, माझा आकाश तुझ्या स्वप्नात आला? आकाश तू याच्या स्वप्नात आला होता? काय बोलला? काय बोललास तू याला? मी सांगणार. तो कसा सांगणार? मग माझ्याबद्दल विचारलं? त्याबद्दल विचारलं. माझ्याबद्दल विचारलं माझ्या आकाशने? मला आकाश म्हणाला की शिवाला सांग मला विसरून जायला आणि माझ्याशी लग्न करायला. असं आकाश बोलूच शकत नाही. चल काय पण बोलतोयस तू. मी खरं सांगतोय शिवा. अगं खरं सांगतोय. आकाश स्वतः म्हणाला त्याच्या तोंडाने की आता बस शिवाला सांग हमारा सफर यही तक था. आता
तू तिची काळजी घेणार आहेस म्हणजे मी तुझी काळजी घेणार काय आहे. पण बोलतोयस तू? इनफ ओंकार, इनफ. बास, खूप झालं. काय वाटेल ते बोलशील, कुठल्याही थराला जातोयस तू. अगं नाही, खरं सांगतोय मी. हे बघ, तुझं आणि शिवाचं व्हावं असं मलाही वाटत होतं रसिका, म्हणून तू तिच्या इमोशन्सचा असा फायदा घेणार असेल ते चुकीचं आहे ओंकार. मला वाटलंच होतं तुम्हाला दोघींनाही खोटं वाटणार, म्हणून मी हे खरं करणार आहे आत्ता. असं काय खरं आणि खोटं करणार आहेस? मला सगळं कळतं. खरं काय असतं जे खोटं नसतं, आणि खोटं काय असतं जे खरं नसतं. खरं खोट्याला विचारलं ना तर खरं खोटं 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 कधीच करू शकत नाही. आणि खोटं खरं काय असतं हे खऱ्याला खोटं 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 करून खरं कधी आहे हे खरं खोट्याला कधीच सांगू शकत नाही. कळलं? मला नको अंडर एस्टिमेट करू. मला कळतं खरं आणि खोटं काय असतं. अगं बाई, ए खरं खोटं थांब थांब. मला माहिती होतं तुम्हाला विश्वास बसणार नाही, म्हणून मी आज दूध का दूध पाणी का पाणी करणार आहे. म्हणजे काय करणार आहेस? माझा एक मित्र आहे ज्याच्या अंगात आत्मा येतात. ओंकार, असं काही नसतं प्लीज. खोटं आत्मे बित्मे नसतात, असं काही नसतं. चल. ए बाई, खरं असतं. तू तो थांबा पिक्चर बघ, ते सगळं आत्म्यांचाच इश्यू आहे सोनी मॅक्स वर. खरंच बघ. ते पिक्चर मध्ये अगं खरं असतं बाई, मी सांगतोय ना तुला, खरं असतं. आत्मे येतात, आपण त्यांना प्रश्न विचारायचे, ते उत्तर देतात. खरं माझ्याकडे मीडियम आहे. काय? टी शर्ट? मीडियम साईजचा टी शर्ट. रसिका, नाही जमत असतील तर नाही करायचे विनोद. हे कशाला असलं काहीतरी. तूच बोललास मीडियम म्हणजे माध्यम रसिका, माध्यम. स्वर्गलोक आणि भूलोक यामध्ये जो दुवा असणार आहे तो म्हणजे माध्यम. मीडियम बोलतोय मी. एक मिनिट रसिका, झाड असतं ना ज्याच्या अंगात आत्मे येतात ते. हा, माझा मित्र आहे मंदार, त्याच्या अंगात आत्मे येतात. थांब जरा. मंदार, मंदार, हा ये. मंदार. काय भाई? काय बाई बोलला? हा, पण त्याचा काय संबंध? मंदार आहे तो, त्याच्या अंगात आत्मे येतात. एक मिनिट मंदार, तुझ्या खरंच अंगात आत्मे येतात? येतात येतात. येतात. ओंकार बोला म्हणजे येतात. हा? मी बोललो म्हणजे त्यांनी मला सांगितलं आणि मी तुला बोललो ना, त्याच्या अंगात आत्मे येतात, तसे आत्मे येतात. हा खरंच येतात? खरंच हो येतात. खरंच आकाश तुझ्या अंगात येणार आहे? येस. मग बोलवूया आपण त्याला, पटकन बोलवूयात आपण त्याला. वेळ नको वाया घालवूयात, पटकन बोलवूयात मला आकाशला. तेच हवंय, मला तेच हवंय. चला चला चला. चला मला भेटायचंय. ऐक ना नको ना, मला भीती वाटते. तो आत्मा आला आणि परत गेलाच नाही तर तुला बघून परत जाईल तो रसिका. ओके, ये ना प्लीज. मस्करीची वेळ नाहीये. हा, नाही, दरवेळी नाही. काहीतरी वाटेल तसं बोलतो. या आपण बोलवूयात. हा बोला बोलूया, बोलूया बोलूया. बोलूया. अरे कसं बोलवायचं पण? बोलवायचं. मी आहे ना, हा. मी आहे ना. हा. बोलवायचं. चला, गोल करा, गोल करा, गोल करा, गोल गोल करा. गोल करा, गोल करा, गोल करा, गोल करा, गोल करा. हा हा. आता सगळ्यांनी डोळे बंद करा. आकाशचा चेहरा डोळ्यासमोर आणा. हळूहळू आपली ऊर्जा मंदारकडे ट्रान्सफर करा आणि माझ्या मागून रिपीट करा. हे पवित्र आत्म्या, हे पवित्र आत्म्या, आम्ही तुला आवाहन करतो. आम्ही तुला आवाहन करतो. तू जिथे कुठे असशील तू जिथे कुठे असशील तिथून परत ये. तिथून परत ये. आम्हाला तुला प्रश्न विचारायचे आहेत, आम्हाला तुला प्रश्न विचारायचे आहेत. त्याची उत्तरं दे. त्याची उत्तरं दे. ये पृथ्वीवर ये ये पृथ्वीवर ये. भाई ए, आता कुठे कपाळ भरती करतोयस? कपाल भाती असतं ते. मी तो कपाल भाती नाही करते. मला असं वाटतंय नाही नाही नाही, त्याच्या अंगात आत्मा येतोय. भूतल. पाया पडा, पाया पडा, पाया पडा, पाया पडा, पाया पडा, पाया पडा. हे 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 पवित्र आत्म्या, हे पवित्र आत्म्या, कोण आहेस तू? पटकन सांग, कोण आहेस तू पवित्र आत्म्या? मी आशिष. आकाश. आकाश. मी आकाश. आकाश, द स्काय, स्काय, द आकाश, सुपला शॉट, 360, आय एम द बाक. शिवाली, आकाश इतकं घाणेरडं इंग्लिश का बोलतोय? हा इंग्लिश मीडियम मध्ये होता ना? ओंकार इतकं घाणेरडं का बोलतोय हा? नाही नाही, काय आहे, हा जो मीडियम आहे तो मराठी मीडियम मध्ये होता आणि आकाश इंग्लिश मीडियमचा होता. सो त्यांचं कॉम्बिनेशन सेमी इंग्लिश मीडियम झालेलं आहे.
आय सी क्रॉस कनेक्शन. येस रसिका. रसिका येस बघ, रसिकाला पण कळलं. शिवाली. मला नाही वाटत हा माझा आकाश आहे. माझा आकाश जो बोलतच नाही तो नाहीच आहे. प्लीज. आत्म्या तू आकाश वाटत नाही आहेस. हे बघ, मी तुझा आकाशच आहे. नाही बघितलं नाहीये तो. शिवडी. हा शिवडी बोलला. चुकलं का काही? ओंकार हा शिवडी बोलला आणि हा तिकडे जाऊन पायड्यात जाऊन बसला. रसिका रसिका हा तिथे बसला आणि मला शिवडी बोलला. म्हणजे ह्याचा अर्थ काय लावू मी? म्हणजे आकाशच असं बोलायचं मला. म्हणजे हा आकाशच आहे. ती जागा आकाशचीच आहे. ही जागा आकाशचीच आहे. तुला कसं माहिती? अरे मजा आली बसताना म्हणून बसलो. हा माझा आकाश आहे. आकाश. आकाश I miss you, आकाश I miss you. आय पण मिस यू. लोक उगाच म्हणतात स्वर्गात सुख आहे, खरं तर तुझ्या मिठीत सुख आहे. किती फ्लॉटी आहेस. अजून पण तसंच आहेस तू अंकू. तसंच आहे जा. तू पण तसंच आहे अंकू. बस 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 आकाश. आकाश कशासाठी आलायस ते सांग. प्रश्नांची उत्तरं दे आणि निघून जा आकाश. हे ओंकार हा काय टोन आहे. नीट बोल. आकाश आहे तो. नाही आकाश आहे तो, पण त्यात तो मंदारचं शरीर आहे ना. पण मंदारच्या शरीरात आकाश जास्त वेळ राहिलं तर मंदारला नाही का त्रास होणार? सॉरी सॉरी म्हणून सॉरी सॉरी सॉरी. विचार ना, प्रश्न विचार. बाबू भिवंडी. शिवडी. कशी आहे ग तू बाबू. कशी आहे. फुल टू सनासन फनाफन फुल ठास मध्ये. हा ठस मध्ये आहे. हा ठस मध्ये आहे. ओंकार हा काय बोलतो. हा ठस मध्ये आहे. ठस मध्ये. ही काय भाषा आहे. माझा आकाश असं नाही बोलायचा. हा नाहीये आकाश. I know. काहीतरी घाणेरडी भाषा घेऊन आलाय हा. मला कळलंय. अगं शिवाली कसं आहे. आता हा आकाशचा आत्मा तिकडे स्वर्गात होता ना. तिकडे वेगवेगळ्या पद्धतीचे लोक असतात, राक्षस वगैरे. तर मला वाटतं ना ते लोक अशी ठसबिसची भाषा बोलत असणार. आता बघा आपण कुठल्या तरी अशा वेगळ्या गावात जातो, वेगळ्या लोकांना भेटतो, तर त्यांची जी भाषा असते ती आपण पटकन पिकअप करतो आणि आपल्या तोंडात येते ना. तसं झालं असणार आकाशचं, म्हणून तो ठसची भाषा बोलतो. हो ना. रसिका तुला पालखीतनं घरी सोडायला पाहिजे खरं तर. नको. काय खरंच तुला म्हणजे जे लॉजिक लावलंयस ना यार तू. लॉजिक क्वीन. तू म्हणून तू शिवालीची बेस्ट फ्रेंड आहेस. शिवाली आकाश रसिकामुळे वाचला. हो नाही बरोबर आहे. ती रसिका म्हणते ते बरोबर आहे. काय मी मंदारच्या अंगात असल्यामुळे मंदारची भाषा माझ्या तोंडून येते. काय रे मंदार तुला काय वाटतंय? आता मी काय सांग भाई, तू बसलाय माझ्या अंगात तर मी तरी काय कर. अरे हो लगेच चालू होतोस तू बाळा. जाऊन येऊ नये आत्मा. जाऊन येऊ नये. दोन आहे. जाऊन येऊ नये. जमतंय चांगलं जमतंय. कंटिन्यू ठेव फक्त. कठीण आहे. चालेल ठेव. दोन कसं कर. काय माहिती म्हणजे सांग ना आता कशासाठी ते सांग. कशासाठी काय मला काल काय बोलला सांग. सांगतो. हे बघ शिवडी, तू मला विसरून जा आणि दुसरा कोणीतरी बघ. बस. असं काय बोलतोय आकाश तू. ए बाबू तुला माझी आठवण नाही आली का रे तिकडे वरती. अजिबात नाही आली, कारण स्वर्गात 101 सड्डम टड्डम अप्सर आहेत. सट्टम अप्सरा कसं बोलतोयस तू. हो आणि मी ठरवलंय मी त्यांच्याशीच लग्न करणार आहे. तू मला विसरून जा. काय वाटतं तुला मंदार? भाई आता तुला जे वाटतं ते मी त्याच्यामध्ये काय बोलणार. हा ठीक आहे, तुझं म्हणणं कळलं मला. तुला लाज नाही वाटत का रे आकाश. कसं बोलतोय तू. त्या सडम तड्डम अप्सरांशी लग्न करणार आहेस. हो करणार आहे. मी माझं. तुझं गेली 3 वर्ष मी तिकडे वाट बघतोय. ही आता मरेल, उद्या मरेल, पण ही मरतच नाहीये. आकाश म्हणजे आकाश. अरे बाबा तिकडे स्वर्गात काही नियम असतात. मी तिथे वरती गेलो, त्यांनी मला विचारलं आलायस पटकन लग्न करून टाक. मी म्हणालो थांब माझी शिवडी वर येणार आहे. तर तसं नाही चालत. आता मी 30 वर्षांचा आहे. आता ही जेव्हा मरेल तेव्हा ती म्हातारी म्हणून वरती येईल. तर मला लोक तिकडची स्वर्गा लोक नाही मला चिडवणार की अरे बुड्डी कसा शादी करेगा. आता मी काय करू मला तू सांग. काय वाटतं तुला मंदार?
आता याच्यावर मी काय बोलतो बोलूच नकोस पागल. तुला लाज नाही वाटत का आकाश? तू गेला सोडून, तू तिथे लग्न केलं तर मी काय करू? मी काय करू? बोल ना, मी काय करू? बोल ना, मी काय करू? हे बघ थांब जरा, मला थोडासा वेळ दे. काय सांगू मी? हा 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 हे बघ हे बघ हे बघ, मी तुला सोडून चाललो आहे नक्की, पण मला तुझी काळजी आहे. म्हणून मी तुझ्यासाठी एक उत्तम मुलगा बघितलेला आहे, जो तुझी काळजी घेईल. खूप देखणा, सुसंस्कृत आहे. तो म्हणजे ओमकार, चा मित्र मंदार. मंदार मंदार? मंदार ओ मंदार ओ मंदार का? कारण तो तुझी काळजी घेईल, कारण तो तुझी काळजी घेईल. खूप देखणं आहे. मंदार तुला काय वाटतं? अरे भाई मला तर चालेल भाई, मी तयारच आहे मी. अरे हो थांब. वाटेल ते करू नकोस मंदार. मंदार वाटेल ते बोलू नकोस. ओंकार व्यवस्थित मारू नकोस, आकाश आहे. अगं नाही, तो आकाशचा आत्मा. वाटेल ते मी सांगितलेलं नाही बोलत आहे तो. मी सांगितलेलं. म्हणजे मी तुला सांगितलेलं जे आकाशनी मला स्वप्नात सांगित. आकाश हा हा आकाश काय ते नको करू. मी करणार का करणार? मला पाहिजे ती. नाही नाही मी करणार. नाही. मी करणार. नको करूस आकाश. का करणार? मला पाहिजे ती. नाही मंदार आकाश, तू मीडियम आहेस. तू मीडियम आहेस, फक्त हे लक्षात ठेव. मी मीडियम आहे. बरोबर बरोबर. हे बघ शेवटी, हे बघ मी मीडियम आहे. म्हणजे तुझं आणि माझं लग्न झालं, म्हणजे मंदार आणि जर तुझं लग्न झालं तर आपण दोघं एकत्र कायमचे राहू शकतो. म्हणजे कसं राहणार आपण एकत्र? हं? कसं राहणार आकाश? सांग सांग कसं सांग. सांग कसं. हे बघ मला कळलंय कसं आहे शिवाली. हे मंदारचं शरीर असलं तरी त्याच्यामध्ये आकाशचा आत्मा आहे, आणि मंदारचा आत्मा पण आकाशमध्येच आहे. नाही, मंदारचा आत्मा पण मंदारमध्येच आहे. तर दोन्ही आत्मे आहेत ना. तर तुझ्याबरोबर लग्न केल्यावर कधीतरी आकाश येणार, कधीतरी मंदार येणार. तर दोघींबरोबर तू राहू शकतो. पण समजा ह्याच्याबरोबर तू गेलीस तर मग त्या आकाशचा आत्मा आला तर मग तू जेलस होणार, म्हणजे हा जेलस होणार. सो बेटर वे तू मंदार बरोबर लग्न केलंस तर आकाशचा आत्मा तुझ्यासोबत असेल. थांब जरा, थांब. एवढंच आहे की मंदार मीडियम आहे. मंदार मीडियम नाहीये, मंदार एल आहे. मंदार एक्सेल बापरे. आहे. मंदार डबल एक्सेल आहे. शिवा, बराबर. हा वाटेल ते बोलतोय. हे असं काहीच नव्हतं. खरं सांगतोय मी, माझ्याशी लग्न करायचं ठरलं होतं ना आकाश. नाही 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 नाही. हे बघ असं काही नाहीये. हे बघ शेवटी ठीक आहे. काय? तुला ह्याच्याशी लग्न करायचं आहे? नाही कर, ह्याच्याशी तू लग्न कर. पण लक्षात ठेव, तुझं आणि मंदारचं लग्न झालं तर आपण दोघं म्हणजे तू आणि आकाश आपण एकत्र राहू शकतो. मंदार तुझ्या भांगेत सिंदूर भरेल पण आत्मा माझा असेल. मंदार तुला मिठीत घेईल पण आत्मा माझा असेल. मंदार तुला हनीमूनला घेऊन जाईल पण अधून मधून आकाश येतच असेल ना. अरे काय बोलतोय हा? काय बोलतोयस तू? सत्य जे आहे ते मी बोलतोय. नाही 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 काय नाही नाही नाही. हा खोटं बोलतोय. ह्याची ना फालतूची नाटकं सुरू आहेत. नाटकं करू नकोस. नाटक आहेत ही. नाटक आहे ही ती. नाटकं आहेत. बघ मग मी खरं खरं सांगेन. खरं नाही. मी खरं सांगेन. खरं नाही. खरं म्हणजे थांब शिवडी, मी तुला खरं सांगतो. मला खरंच सांग. खरं सांगतो. 3 वर्षापूर्वी दारू पिऊन ज्याने माझ्या हातात बिस्किट दिला आणि मला म्हणाला जा कुत्र्याला घाल, आणि तो बिबट्या निघाला, तो कोण होता माहिती आहे तुला? हा ओंकार होता. मंदार नाही शिवा, नाही असं काही खरंच नाहीये. नाही अरे हा खोटं बोलतोय. अरे मी हा प्लॅन केला होता. ह्याला बोलायला मी प्लॅन केला होता. हा किती हलकट माणूस आहेस तू ओंकार. तू माझ्या आकाशला मारलास. अगं तू ऐकत नाहीयेस का मी काय बोलतोय ते? बस. हा खोटं बोलतोय. तू खोटं बोलतोयस. नाही खोटं. माझ्या आकाशने आता मला सांगितलं तू घराच्या बाहेर निघ. अगं, आकाश तू घराच्या बाहेर निघ. मंदार तुला सांगितलं कळत नाही. निघ घराच्या बाहेर आत्ताच्या आत्ता. आकाश
जा जा. आकाश जा तू बाहेर. माझं काहीतरी थोडं तरी होऊ दे ना आकाश. हा 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 हा. तू बाहेर जा, मला तू डोळ्यासमोर नको बाहेर जा. ऐक ऐक ऐक. आकाश. हा ऐक शेवडी. बघ आता प्रॉब्लेम काय झालाय, काय झालंय? तुझं आणि माझा जुळ आहे. म्हणजे मंदारशी जेव्हा तू लग्न करशील, मी हो. हा मंदारशी जेव्हा तू लग्न करशील तेव्हा तू आणि मी म्हणजे तू आणि आकाश सुखी राहू, बरोबर. हा. पण त्या बिचाऱ्या मंदारचं काय होईल? तो तर बिचारा दुःखीच राहणार, तो असाच राहणार. काय रे मंदार, मंदार मंदार कुठे गेलास? हा बघ इथे येतो. एवढं करशील, एवढं करशील, हा एवढं करशील. ओंकार बाहेर जा. कसं बाहेर जास रे तू? बाहेर जा. मी आता काय करू आकाश यार, तुला पण गर्लफ्रेंड आहे पण मला पण गर्लफ्रेंडच नाही यार. आता मी काय करू, मी असंच राहणार यार. थांब जरा, मी बोलतोय ना, मी काहीतरी सेटिंग करतोय ना तुझी. 2 मिनिटं थांब तू. हा तर माझं म्हणणं काय, हा 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 आकाश. ओ हाय हॅलो हाय, तुम्ही खूप हुशार आहात, पण तुम्ही सिंगल आहात का? हो हो सिंगल आहे ती. तर माझ्या डोक्यात काय आहे, तुझं आणि माझं तर लग्न झालंच आहे, म्हणजे मंदार आणि तुझं लग्न झालंय. तर आपण काय करू, मंदार आणि हिचं लग्न लावून टाकू. म्हणजे तू आणि मी सुखी आहेच, पण मंदारचं लग्न हिच्या बरोबर झालं तर मंदार पण सुखी होईल ना. मंदार मंदार ऑलरेडी बिस्किट असताना तुला चॉकलेट गुलाबजामुन की सगळं हवंय रे, रसमलाई वगैरे. ओंकार बाहेर जा, बाहेर जा. 2 मिनिटं. एक्सक्यूज मी स्वीट लेडी, तुम्हाला आमचा मंदार चालेल? थांबा, मंदार तुला ही चालेल काय? मला काहीच प्रॉब्लेम नाही, मला कोणी चालेल. अरे हो थांब जरा पागल, थांब ना जरा. तुला ती चालेल म्हणजे आमचा मंदार चालेल? म्हणजे म्हणजे ॲज अ बॉयफ्रेंड म्हणून तुम्हाला चालेल का? चालेल. हां चालेल. फक्त अगदी त्याचा प्रॉब्लेम सांगतो काय, तशी भाषा त्याला अवगत नाही आहे, भाषेचा त्याचा प्रॉब्लेम आहे. काय मंदार तुला काय वाटतंय? भाषेचा जरा माझा प्रॉब्लेम आहे. भाषा कशी नाही, माझी नायगाव माझगाव आहे, पण माझं हृदय आहे ना तो लालबाग आहे. तू ह्या लालबाग मध्ये फक्त स्थापन हो. गणेश गल्ली, लाल मैदान, नरे पार्क सगळेच तुझं. हा एरियातल्या लोकांना खुश करा, फक्त एरियातल्या लोकांना खुश करा, बाकी काही करू नका. अरे आकाश थांब, मी बोलतो. करे नकरे करे हे सगळे नकरे. कसला मारतोय? रसा तुला चालेल ना ग हे? चालेल. ऐक ना, मी ना मंदार मधल्या आकाशशी लग्न करते आणि तू मंदार मधल्या मंदारशी लग्न कर. ओंकार मधल्या ओंकारशी पण कोणीतरी लग्न करा ना यार. लग्न सोडा, खोटं काय बोला तरी, हाय तरी करा. अरे बाबा थांब ना, तू इथे काहीतरी कोलॅबरेशन मध्ये चालू आहे आणि तू मध्ये मध्ये बोलतोय. लक्षात ठेव मंदार, ओंकार मंदार हलू नकोस. मंदारला बोलू अख्खं आयुष्य तुला काय बोलतो रे, काय बोलतो रे, असं जगावं लागेल. हे बघ लक्षात ठेव. हे बघ ऐक. हे मंदारला जमणार आहे का? हो ए मंदार, 15 मिनिटं ठीक आहे, आयुष्यभर नाही होणार आहे. हे बघ मी मंदार तुला काय वाटतं? मला जमेल रे भाई. करे चल रे, बस झालं रे, कळलं रे आता. ठीक आहे मंदार, कॉंग्रॅच्युलेशन. कसं करू मी तुला कॉंग्रॅच्युलेशन? अरे बाळा हे जर असं कर बस. दोघांना चांगलं. आला तो सो गर्ल्स बाजूला या इकडे. ए थांबा, ह्या साईडला आकाश आहे आणि ह्या साईडला मंदार आहे. सॉरी सॉरी. या चला आपण जाऊया मंदारच्या घरी, सोनी लिव्ह बघू आपण. चला या. अरे इथे थांब ना. हा इथे पण असेल ना सोनी लिव. अरे ये नाही काय नाही, काहीच नाही. वा मस्त यंग ब्रिगेड, डबल धमाका परफॉर्मन्स. प्रसादा मस्त कॉन्सेप्ट होती आणि फारच तुम्ही चौघांनी ती फार एन्जॉय केली, त्यामुळे ती ऑब्व्हियसली आम्ही पण खूप जास्त एन्जॉय केली. शिवा मस्त, ओंकार मस्त, रसिका मस्त, मंदार आय लव्ह यू. काय केलंस तू, कमाल. म्हणजे टांगा पलटी घोडे फरार म्हणजे काय तर आजचा तुझा परफॉर्मन्स क्या बाग आहे. वा 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 लाजवाब. फारच मजा आली तुला बघताना आणि तुझा परफॉर्मन्स बघताना. कीप इट अप, कीप इट अप. मस्त मस्त मस्त. सई
डेडली परफॉर्मन्स होता. राऊत, अशा सिच्युएशन्समध्ये आम्हाला बरं वाटतं तुझ्यासाठी. आज खूप वाईट वाटलं मला तुझ्यासाठी. आज जेन्युइनली आतून वाईट वाटलं. पण तुम्ही ही संकल्पना खूप सुंदर फुलवलीत. खूप छोटा जर्म होता, पण तुम्ही ते खूप छान सादर केलं. खूप जास्त कन्व्हिक्शन होतं सगळ्यांच्या परफॉर्मन्समध्ये. रसा, मला तुझंही कॅरेक्टर आवडलं. वेगळंच काहीतरी पकडलं होतंस आणि ते खूप वर्क झालं. ते अशी काहीतरी मध्येच हलत होतीस, ते खूप भारी होतं. शिवा, मस्त. मँडी, दिस इज फॉर यू. मंदार, प्रत्येक संधीचं असंच सोनं कर मित्रा. आम्ही खूप खुश होतो जेव्हा तू छान खुलतोस, कॉन्फिडेंटली स्वतःला सादर करतोस. आणि आज तुला बघायला फार मजा आली. मला नाही पाहिजे ती रिॲक्शन. खूप काळ आम्ही विसरू नाही शकणार आहे. आणि म्हणजे मी मुलगी असून तू जाताना मला असं करा असं वाटलं यार. अपसूक, म्हणजे कायच्या काय परफॉर्म केलंस मँडी. मजा आली, खूप मजा आली. कॉंग्रॅच्युलेशन्स. वा 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 वा